धृतराष्ट्राचं नेमकं काय चुकलं? चला तर बघूया. धृतराष्ट्र म्हणजे फक्त अंध राजा नव्हता. तो अंधत्वाचा सावलीत वाढलेला एक मनुष्य होता. जन्मतः नेत्रहीन आणि त्यामुळे जन्मतःच वंचित, ज्येष्ठ असूनही सिंहासनापासून दूर ठेवला गेला. इथेच त्याच्या मनात एक दाह पेटला. वंशपरंपरेनुसार तो राजा व्हायला हवा होता, पण नियतीनुसार तो अपात्र ठरला. हा पहिला जखमेचा ठसा. मानववंशशास्त्र सांगतं, जेव्हा एखादा समाज शारीरिक पूर्णत्व सत्तेचा अट बनतं, तेव्हा अपूर्ण मानला गेलेला व्यक्तीच्या मनात सत्तेची भूक आणि असुरक्षता दोन्ही जन्म घेतात. धृतराष्ट्र त्याचाच परिणाम होता. त्याची क्रूरता तलवारीत नव्हती, ती मौनात होती. द्रौपदीचा अपमान होत असतानाही तो बसून राहिला. अन्याय दिसत नव्हतो, पण तो ऐकू येत होता, तरीही त्याने हस्तक्षेप केला नाही. ही निष्क्रियता हीच त्याची सर्वात मोठी क्रूरता होती. कारण सत्तेवर बसलेला माणूस जेव्हा चुकीला थांबवत नाही, तेव्हा तो चुकीचा भागीदार ठरतो. त्यांनी अधर्म केला नाही असं म्हणणं सोपं आहे, पण अधर्माला संमती देणं हा देखील अधर्मच असतो. त्याचा स्वार्थ केवळ वैयक्तिक नव्हता, तो वंशरक्षणाचा होता. दुर्योधन त्याला स्वतःचं पूर्णत्व भरून निघताना दिसत होतं. स्वतःला जे सिंहासन पूर्णत्वाने मिळालं नाही, ते मुलाच्या रूपाने टिकवायचं होतं. म्हणून त्याचं पुत्रप्रेम अंध होता. तो प्रेम नव्हता, फक्त ती भीती होती. वंश तुटण्याची भीती, सत्ता निसटण्याची भीती, स्वतःच्या अपयशाची कबूल घ्यावी लागण्याची भीती. पितृसत्ता, समाजाला मुलगा म्हणजेच वारस आणि वारस म्हणजे अमरत्व. त्यामुळे दुर्योधन चुकीचा आहे हे जाणून त्याला थांबवणं म्हणजे स्वतःच्या स्वप्नाला मारणं होतं. धृतराष्ट्र अधर्मी होता का? की तो परिस्थितीचा कैद होता? तो धर्म जाणत होता, पण धर्म जगण्याचं धैर्य त्याच्यात नव्हतं. त्याचं अंधत्व डोळ्यात होतं, पण मोठं अंधत्व निर्णयात होतं. सत्य माहीत असूनही त्याने त्याकडे पाठ फिरवली, आणि जेव्हा राजा पाठ फिरवतो, तेव्हा राज्य रणांगण बनतं. महाभारताचा युद्ध जरी कुरुक्षेत्रात लढला गेला, तरी त्याची बीज धृतराष्ट्राच्या मनात पेरली गेली होती. ही नगण्य असुरक्षितता, स्वार्थ आणि अंध प्रेम यांच्या रूपानं तो राक्षस नव्हता, तो कमकुवत होता. पण सत्तेवरची कमकुवतता हीच सर्वात भयानक असतं, कारण ती स्वतःचा नाश करताना संपूर्ण वंश जाळून टाकते. धृतराष्ट्र म्हणजे एका व्यक्तीची कथा नाही, तो प्रत्येक काळातील त्या सत्ताधाऱ्याचा आरसा आहे. तो सत्य असूनही मौन बाळगतो, न्याय समजूनही रक्तसंबंध निवडतो, आणि शेवटी सर्व काही गमावून बसतो. त्याची शोकांतिका म्हणजेच त्याचे आयुष्यभर काहीच पाहिलं नाही, त्याला अनुभवताही आलं नाही. त्याने सर्व मिळवायच्या नादात जे काही उरलं होतं, तोही हरवलं.